डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील रहिवाशी नितीन संभाजी भागवत, सुनीता नितीन भागवत आणि शुभम नितीन भागवत यांच्यावर जुन्या वादाच्या कारणातून झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यानंतरही घारगाव पोलीस ठाण्याकडून तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप भागवत कुटुंबानं केलाय. जखमी अवस्थेमध्ये न्यायासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढलेल्या भागवत कुटुंबाला उडवाउडवीची उत्तरं मिळाली. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 8 एप्रिल 2026ला भरत उदाजी करंजेकर यांनी दारूच्या नशेमध्ये नितीन भागवत यांच्या घरी जाऊन त्यांची पत्नी सुनीता भागवत यांना अश्लील शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांकडून माफीनामा लिहून घेतला होता. मात्र त्याच घटनेचा राग मनात धरून भरत करंजेकर यांनी पुन्हा एकदा सुनीता भागवत या घरी एकट्या असताना त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. हा प्रकार त्यांनी पती नितीन भागवत आणि कुटुंबाला सांगितल्यावर जाब विचारण्यासाठी भागवत कुटुंब करंजेकर यांच्या घरी गेलं असता भरत उदाजी करंजेकर, सागर भरत करंजेकर, मनीषा भरत करंजेकर, वैभव बंडू भागवत, बंडू गेनू भागवत आणि अन्य 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर बेदम हल्ला केलाय. तर या हल्ल्यामध्ये नितीन भागवत यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्यामुळे ते गंभीर जखमी झालेत. तर मुलगा शुभम याचं बोट मोडलंय आणि सुनीता यांनाही बेदम मारहाण केली गेली आहे. या तिघांवर सध्या संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या गंभीर मारहाणीबाबत तक्रार देण्यासाठी घारगाव पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही पोलिसांनी तक्रार स्वीकारली नसल्याचा आरोप भागवत कुटुंबानं केलाय. आम्ही शेतीच्या कामासाठी बाहेर गेलो होतो. मम्मी घरी एकटीच होती. तर भरत करंजेकरनी घरी जाऊन दारू पिऊन मारहाण केली मम्मीला. त्याच्यानंतर माझ्या वडिलांचे चुलते ते भरत करंजेकरला विचारपूस करण्यासाठी त्याच्या घरी गेले. तर त्यांनी त्यांना मारहाण केली. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो सगळे. तर मग माझ्या वडिलांच्या डोक्यात त्यांनी पाठीमागून येऊन कुऱ्हाड टाकली डोक्यात. गंभीर जखमी झाले, टाके वगैरे पडलेले डोक्यामध्ये. आणि माझ्यावरती त्याच्या मम्मीने कोयत्याचा हल्ला केला. तर मी हातमध्ये घातला तर माझ्या बोटावरती घुसलाय कोयता आणि बोट क्रॅक झालेलं आहे. बोटाला कोयता लागलाय. त्यांनी कोयत्याने मारहाण केली ह्या मधल्या बोटाला. आणि त्यांनी पण एक बातमी दिलेली की आम्ही त्यांना पाईपलाईन काढायला लावतो वगैरे असं. पण त्यांनी आम्हाला आधीच धमकी दिली की तुम्ही आमच्या वावरातून पाईपलाईन काढून टाका, नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकू खाली जर आले, म्हणजे त्यांच्या एरियात आले तर. आम्ही 30-7.5 लाख रुपये खर्च करून त्यांच्या सगळ्या क्षेत्रातून पाईपलाईन काढून टाकली. आणि आता खोटी बातमी देत आहे की आम्ही त्यांना पाईपलाईन काढायला सांगतो. आम्ही त्यांच्या पाईपलाईनला धक्का पण लावला नाही. उलट त्यांनी आम्हाला सगळी त्यांच्या क्षेत्रातली पाईपलाईन काढायला लावली आणि आता खोटी बातमी देत आहे. त्याच्यानंतर कोणतरी ड्रायव्हर आहे गावातलाच गाडीवाला, त्याला काय आम्ही कॉन्टॅक्ट वगैरे काय केलं नाही. पण तरी पण त्यांनी बातमीमध्ये असं दिलं की आम्ही ड्रायव्हरला फोन करून सांगतोय की तुम्ही जर त्यांना दवाखान्यामध्ये नेलं तर आम्ही तुम्हाला तुमची गाडी पेटवून देऊ वगैरे. आणि ड्रायव्हरचा पण तुम्ही शोध घ्या, ड्रायव्हर खरं काय आहे ते नाही सांगा तुम्हाला ड्रायव्हर. पण ड्रायव्हर जर खरं सांगाल ना तुम्हाला त्याला काय धमकी दिली किंवा गाडी पेटवून देईन. त्यांनी जी बातमी दिली ती जवळजवळ 100% खोटीच आहे. आमचं पेशंट जास्त सिरियस असल्यामुळं आम्हाला तिथं पोलीस स्टेशनला पेशंटला घेऊन जाता आलं नाही. माझे चुलते वगैरे तिथं पोलीस स्टेशनला गेले तर त्यांनी आमची कंप्लेंट काही तिथं घेतलेली नाही. आणि त्यांची कंप्लेंट पोलिसांनी घेतली. मग याच्यामागे काही त्यांनी काय राजकारण केले किंवा कोणत्या राजकारणी माणसाचा हात आहे त्यांनाच माहिती आहे, बाकी नाही. आणि आज या घटनेला 3 दिवस झाले. मग यांनी आतापर्यंत जबाब वगैरे घ्यायला कोणीतरी यायला पाहिजे होतं. आमचं पेशंट जाऊ नाही शकत तिथं. मग त्यांनी इथे यायला पाहिजे होतं जबाब घ्यायला. माझे नाव सुनीता नितीन भागवत. बुधवारी 15 तारखेला मी एकटी घरी होते. भरत करंजेकर यांनी 2 महिन्यापूर्वी मला दारू पिऊन मारहाण केलेली होती. त्यांनी आत्ता पुन्हा मला, त्या दिवशी घरी कोणच नव्हते. माझे मिस्टरांनी ते वावरात कामाला गेलेले होते बायांबरोबर. त्यांनी मला घरी येऊन मारहाण केली आणि आत्ता पण त्यांनी लाथाबुक्क्या मारल्या. माझे कपडे बिपडे फाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी दुपारचा. मी माझ्या घरच्यांना बोलून घेतलं, म्हणजे सासऱ्यांना, दिरांना व बायांना. आणि मग ते त्यांच्याकडे विचारायला गेले का तिथला तू मागं पण मारलं, त्यावेळेस तुला कोण काय बोललं नाही, तू आत्ता पण का तिला मारायला गेला म्हणून. असं पण आम्ही एकटीच घरी, मला आत्ता पण धोका आहे म्हणजे त्यांच्यापासून.
माझ्या मिस्टरांनी त्या ॲडमिट आहे दवाखान्यात. माझं पोरगं त्याचं बोट तोडलेलं आहे. एवढी मोठी घटना घडूनही पोलीस आमची म्हणजे कंप्लेंट घेतली नाही. आम्ही आज पण पोलीस स्टेशनला गेलेलो होतो आणि रोज पण जातो, म्हणजे असं पहिल्या दिवशी पण गेलेलो होतो. माझा भाऊ, मी, आम्ही सगळे पण गेलेलो होतो. मी नितीन संभाजी भागवत, राहणार नांदूर खंदरमाळ, तालुका संगमनेर या ठिकाणी राहतो. शेती हा माझा व्यवसाय आहे. माझे शेजारी भरत उदाजी करंजेकर हा व्यक्ती राहतो. 2 महिन्यापूर्वी आमचे बांधाच्यावरून वाद झाला होता. त्याने त्यावेळेस माझ्या मंडळीला अमानुष मारहाण केली होती व आमच्यावर खोटी फिर्याद जाऊन केली होती. आम्हाला पोलिसांनी बोलावणं केल्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर त्याला भरपूर प्रकारे सज्जड असा दम भरला, खोटी केस करतो, महिलेला मारहाण करतो. आमच्या गावातील त्यांचे पाहुणे व गावातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून असलेले सदाशिव गणपत काठे यांनी मध्यस्थी करून तो दारू पिण्याचा, त्याला दारूचं व्यसन असल्यामुळे त्याच्याकडून अशी चूक घडली, परत तो असं करणार नाही असा लेखी जबाब लिहून घेतला व आम्ही त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई केस केली नाही, त्याला सोडून दिले. त्या रागाच्या भरात तो परत 15 तारखेला परत साकूरवरून येताना दारू पिऊन आला व आमच्या घरी कोणी नाही याचा गैरफायदा घेऊन मंडळीला लाथाबुक्क्याने मारहाण करून कपडे फाडून तिथून त्याच्या घरी निघून गेला. मग तिने आम्हाला सगळ्यांना फोन केला. माझे चुलते, माझे चुलत भाऊ वगैरे आम्ही सगळे आलो. मी माझे वयोवृद्ध चुलते शिवाजी लक्ष्मण भागवत, भगवंत लक्ष्मण भागवत, माझा चुलत भाऊ गणेश भागवत यांना त्याला विचारायला पुढे पाठवले असता त्यांनी डायरेक्ट त्यांच्याकडे कोयते कुऱ्हाडी घेऊन धावून आले. तो त्यांना म्हणला, आम्ही तुम्हाला विचारायला आलोय बा, तुम्ही कशासाठी मारहाण केली तिला, तुम्ही आमच्यावर पण धावून येता. त्यांनी वयोवृद्ध माणसाला मारहाण सुरू केली. आम्ही मध्ये गेल्यानंतर भरत उदाजी करंजेकरनी माझ्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार केले व मी तिथे जागीच घायल झालो. मग आम्ही कुठे पोलीस स्टेशनला कुठे न घेता डायरेक्ट घारगाव हॉस्पिटलला ॲडमिट झालो. तिथून आम्हाला त्यांनी पुढे संगमनेरला हॉस्पिटलला जायला सांगितले. आम्ही कुठल्याही प्रकारची केस केली नाही, काही नाही. संगमनेरच्या दवाखान्यातून पोलिसांना लेटर दिले इथे पेशंट ॲडमिट म्हणून, पण 4 दिवस झाले तरी आजपर्यंत पोलीस प्रशासनानं कोणी व्यक्ती इथे चौकशीला जबाब घेण्यासाठी आले नाही. आम्ही एवढं सगळं सहन करूनही बी आम्ही कोणत्या पद्धतीने लोकशाही मार्ग अवलंबायचा आम्हालाही समजेना. आता आम्हाला याचे धडे बहुतेक त्यांच्याकडूनच घ्यावं लागतील असा अंदाज येत आहे. पोलीस प्रशासनाने आमच्याकडे 4 दिवस झाले लक्ष दिलं नाही. याच्यावर काहीतरी दखल घेण्यात यावी अशी माझी कळकळीची विनंती. एवढे सगळे होऊनही प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही. मी व माझा मुलगा इथे दवाखान्यात ॲडमिट असून माझी मंडळी घरी एकटी आहे. आजही ती पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले असता तिची फिर्याद पोलीस स्टेशनला घेतली नाही. रोज ओढाओढीची उत्तर देत आम्ही उद्या जाऊ, आज जाऊ, उद्या जाऊ, जबाब घ्यायला आजपर्यंत काही आलेलं नाही. मग प्रशासन कधी माझ्या घरच्या एखाद्या माणसाचा खून झाल्यानंतर याची दखल घेणार आहे की नाही याची सुद्धा आम्हाला आता काळजी वाटू लागली आहे. 2 दिवस उलटूनही साधी चौकशी किंवा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही झालेली नाही. तसेच तक्रारदार महिलेला उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याचा आरोपही केला गेला. एका बाजूला गंभीर जखमी नागरिक न्यायासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवतायत, तर दुसऱ्या बाजूला संबंधित यंत्रणा मौन बाळगत असल्याची भावना नागरिकांमध्ये होतीये. कायद्याचं राज्य टिकवायचं असेल तर अशा प्रकरणामध्ये तातडीनं निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणं आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.